संजय राऊत मूर्ख अन बेताल. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर विरोधकांच्या टीकेवर संजय शिरसाट भडकले. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर हा पोलिसांवर हल्ला केल्यामुळे झालाय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणं हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. दरम्यान बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी आणि संस्था चालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा ठरवून केला गेला असा आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की मुख्य आरोपी कोण, बलात्कारी आरोपी कोण, काहीतरी ताळमेळ लागला पाहिजे. बदलापूर येथील त्या संस्थेवर तो कामाला होता हे जगजाहीर आहे. त्या प्रकरणासंदर्भात पोलीस कारवाई करत आहेत. या आरोपीने केलेलं कृत्य आणि त्याच्याकडे अनेक व्हिडिओ सापडले होते. यामध्ये कोण सामील आहे हे तपासातून समोर येईल. परंतु फाउंडर कोण आहे, तो फाउंडर जर 100 वर्षाचा असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणणं किती योग्य आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, पण जो आरोपी नाही त्याला आरोपी बनवण्यासाठी कायदा नाही आहे. कायद्याचा वापर करताना या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत असंही संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊत मूर्ख माणूस आहे. संस्थाचालक कोण, कसला, कुठला, काय देणं घेणं. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या 90% संस्था, त्यात काही घडलं तर शरद पवारांना कारणीभूत धरायचं का, चव्हाण यांना कारणीभूत धरायचं का, असं नसतं. संस्था एखाद्याच्या नामावर असली तर त्यांना आरोपी करता येत नाही असं म्हणत संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी फटकारलंय. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणामाचं लक्षण आहे. त्याला इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये सुद्धा बोलू शकतो हे फक्त उबाठा गटामध्येच होतं. जेल भोगून आल्यानंतर सुद्धा बेलवर असलेला माणूस असा बेताल व्यक्त करतो. मला वाटतं त्यांनी जो काही एन्काउंटर केलेला संजय राऊतने उबाठा गटाचा, आणि त्याची सुपारी दिली ती शरद पवारांनी. म्हणून तू तुझं काम कर, जनता ठरवेल कोणाचं एन्काउंटर करायचं. म्हणून अशा या मूर्ख लोकांच्या स्टेटमेंटवर कॉमेंट्स करणं सुद्धा योग्य आम्हाला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.